धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणूक 2026 महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री महेश देशमुख यांच्या प्रचारार्थ आज ही लातूर येथे होत असलेली पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सारेच काँग्रेसचे मान्यवर आणि लातूर शहर आणि जिल्ह्यातून उपस्थित असलेले पत्रकार बंधू भगिनी, लातूर जिल्ह्यातले महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे आमचे सारेच पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, मित्र, महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका सर्वत्र होत आहेत आणि आपल्याकडेही धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक ही होऊ घातलेली आहे. आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आपला परिचय व्हावा या हेतून ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. सन्माननीय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी त्याचा पुसटपणे उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये निवडणुकाच होऊ नये अशी साधारणतः सत्ताधाऱ्यांची कल्पना आहे आणि जेव्हा निवडणुका घोषित झाल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असं देखील वक्तव्य केलं. आणि आपण पाहिलं असेल की उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत काही जागा बिनविरोध निघाले आणि आम्ही माध्यमांवर बऱ्याच दिवसापासून पाहतोय की पडद्या मागच्या राजकारणामध्ये काय काय घडतंय याचे संकेत हे महाराष्ट्राला तर मिळालेच पण भारताला देखील मिळाले. तर म्हणजे महेश देशमुखांचं मला कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही असं म्हणतात. प्रयत्न भरपूर झाले पण त्यांनी उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नाही याबद्दल त्यांचं खरंच मनापासून मला कौतुक करावं असं वाटतं. कारण आपल्याला कल्पना आहे की अलीकडे महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये लढणं हे किती जिकिरीचं झालेलं आहे. महेश देशमुख थोडक्यात बोलले खरं म्हणजे आपल्यापैकी किती जणांचा त्यांचा परिचय मला माहिती नाही, पण कवठा हे गाव, उमरगा तालुका, धाराशिव जिल्हा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांनी गेल्या होऊन गेल्या, ते लढले आणि महाराष्ट्रामध्ये एखाद्या जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसच्या तिकिटावर महाराष्ट्रात सर्वाधिक मतानं निवडून येण्याचा बहुमान हा महेश देशमुखांचा. म्हणजे एवढ्या मतांनी 5,500 मतांनी जिल्हा परिषदेच्या
निवडणुकीमध्ये ते जिंकले. मला असं वाटतं की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी राज्य पातळीवर, देश पातळीवर ते पक्षाचं काम करतायत, ते कार्यरत आहे. आणि पक्षानं त्यांना ही संधी दिली. आज या निवडणुकीमध्ये नेमका काय मुद्दा आहे असं तो तुम्ही जर विचारलं तर मलाही सांगता येणार नाही. पण लोकशाही सक्षम करायची असेल, लोकसेवा जर आपल्या हातून घडवायची असेल तर मला असं वाटतं की विधान परिषद हे एक उत्तम माध्यम आहे. धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडणं हे महेश देशमुखांच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये होईल हा आम्हाला विश्वास आहे. खरं म्हणजे सामान्य मतदार याच्यामध्ये मतदान करणार नाही. सामान्य मतदारांनी मतदान करून ज्यांना निवडून दिलं ते निवडून आलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी ते मतदान करणार आहे. आणि म्हणून उमेदवार यांच्यामध्ये निवड करत असताना मतदार हे सगळं पाहतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख हे सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे, युवकांचं प्रतिनिधित्व करणारे असे हे उमेदवार आहेत. आणि साधारणतः मला असं वाटतं की त्यांच्याशी सहज संपर्क होऊ शकेल, ते सहज उपलब्ध होऊ शकतील. यांच्याकडे कोणाला जाण्याची तसदी असणार नाही की बोडा हेच मतदारांपर्यंत जातील. त्यांचा जो कार्यकाळ निश्चित केलेला आहे आणि एकंदरीत मला असं वाटतं की अलीकडं मतदारांचा सुद्धा जो वयोगट आहे म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे निवडून आलेले आहेत सगळे तरुण आहेत. तो जरी वयोगट आपण विचारात घेतला त्याच वयोगटाचे हे उमेदवार आहेत. त्यांनी म्हणून हा उमेदवार आपल्यातला आहे आणि आहेच ना. कारण जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत ते. असेच महानगरपालिकेचे, नगरपालिकेचे, जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे सदस्यच याच्यामध्ये मतदान करणार आहेत. मला असं वाटतं की अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी महेश देशमुखांच्या रूपानं योग्य उमेदवार या निवडणुकीमध्ये दिलेला आहे. मेरिट त्यांच्याकडे आहे. म्हणजे गुणवत्ता ज्याला म्हणू हे निश्चितच आमच्या उमेदवारामध्ये आहे. आणि हीच या निवडणुकीमध्ये महत्वाची बाब ठरेल असा माझा विश्वास आहे.
15 दिवस आहेत मतदानाला आणि उमेदवारांनी या अगोदरच अनेक मतदारांच्या भेटी घेतलेल्या आहेत. उत्तम प्रतिसाद मतदार त्यांना देत आहेत अशी आमची माहिती आहे. आणि ह्या अल्प अवधीमध्ये त्यांना या भेटीगाठी घेणं, प्रचार करणं हे सारच करायचं आहे. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमांद्वारे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा परिचय, किंबहुना यांची भूमिका, यांची बाजू ही आपल्या माध्यमांतून मतदारांपर्यंत, जनतेपर्यंत आपण पोचवावी अशी एक विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो. कारण मतदार जरी ठराविक असला तरी साधारणतः जनमताचा कौल यावर प्रभाव आपल्या माध्यमांमुळे पडू शकतो याचा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून योग्य प्रसिद्धी आणि ठळक भूमिका आपल्या चॅनल, वर्तमानपत्र यातून आपण मांडाल अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी करू इच्छितो. मी महेश देशमुखांना माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. ते जिद्दीनं या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर ते अधिक वेगानं कार्यरत होतील याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतिहास रचण्याची संधी महेश देशमुखांकडे आहे. त्यामुळं निश्चित ते इतिहास रचतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.